तर तिकडे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चंद्रपुरात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये मात्र सपाटून पराभव पत्करावा लागलाय। या निवडणुकीमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र काँग्रेसने चंद्रपूरचा गड जिंकत भाजपचा दारुण पराभव केलाय। या पराभवाला वरिष्ठांना जबाबदार धरत सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या रणनीतीवरच सवाल उपस्थित केलाय। काँग्रेसने त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। जिथे भाजपच्या नेत्यांना पराभूत करायचंच होतं तिथे बरोबर त्यांना पराभूत करण्यात आलेलं आहे। म्हणजे मशीन त्या पद्धतीने वापरल्या गेल्या। सुधीर भाऊ जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी चर्चा या संदर्भात नक्की आम्ही करू। संपूर्ण राज्यात महानगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळालंय। 120 जागांसह भाजप राज्यातील नंबर 1 चा पक्ष ठरलाय। चंद्रपूर जिल्हा मात्र यामध्ये अपवाद ठरलाय। चंद्रपूरचा गड भाजपच्या हातून अक्षरशः निसटून गेला असून तिथे काँग्रेसनं आपला झेंडा रोवला। जिल्ह्यातील 11 पैकी तब्बल 7 ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली। नंबर 1 चा पक्ष असलेल्या भाजपला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागलंय। शिवसेना आणि अपक्षाने सुद्धा एका नगरपालिकेवर कब्जा केला। वरोऱ्यात काँग्रेस विजय झाली आहे। मूलमध्ये काँग्रेस, राजुरामध्ये काँग्रेस, नागबीडमध्ये काँग्रेस, गुगुसमध्ये काँग्रेस, बल्लारपूरमध्ये काँग्रेसचाच विजय झालाय। तर ब्रह्मपुरीमध्ये सुद्धा काँग्रेसचाच विजय झाला। चिमूरमध्ये भाजपचा विजय झालाय। VC मध्ये भाजप, गडचांदूरमध्ये अपक्ष, तर भद्रावतीमध्ये शिवसेनेनं झेंडा फडकवला। दरम्यान चंद्रपुरातील दारुण पराभवावरून सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपला घरचा आहेर दिला। पक्षाचे दरवाजे सताड उघडे ठेवल्यानंच पराभव झाल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। काँग्रेसने त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। या जिल्ह्यामध्ये गडबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे। आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जिल्ह्यात अवलंबलं की शनी शिंगणापूर नंतर आमचा एकमात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच ठेवला नाही, कोणीही येतो। खरं तर मी या विधान जे आहे ते मी खरं ऐकलं नाही। सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी चर्चा या संदर्भात नक्की आम्ही करू। पक्षाला दारं असूच नयेत। पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत, कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नयेत। पक्ष हा बिना दाराचाच असला पाहिजे। फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे, पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ। पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू। सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीचा धागा पकडत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजप आपल्या मार्गातील काटे दूर करण्यासाठी खेळी खेळत असल्याचं राऊतांनी म्हणत निशाणा साधला। काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे नेत्रदीपक आहे। ते तुमच्या पक्षांतर्गत गडबाज्या काय हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, पण काँग्रेस जिंकली आणि भारतीय जनता पक्ष पराभूत झाला। आणि जिथे भाजपच्या नेत्यांना पराभूत करायचंच होतं तिथे बरोबर त्यांना पराभूत करण्यात आलेलं आहे। म्हणजे मशीन त्या पद्धतीने वापरल्या गेल्या। म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील किंवा अन्य कोणी असतील, सगळे काटे अशा पद्धतीने दूर केले। चंद्रपूर जिल्ह्यात घवघवीत यशानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलकी प्रतिक्रिया देत चंद्रपूर में टायगर अभी जिंदा है असं म्हटलेलं आहे।
तर संपूर्ण जिल्हा काँग्रेसमय झाला असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे. हे यश काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एकतेचं, शक्तीचं, मेहनतीचं फळ आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा एकत्र प्रचार केला, याचं सुद्धा हे यश असं मी मानतो. आणि हेही सांगतो, जे आम्ही मेहनत केली, पैसा, यंत्रणा, सत्ता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 5-5 आमदार, इथे केवळ एक दाखवून दिलाय जिल्ह्यातील लोकांनी की वडेट्टीवार का टायगर, नाम का टायगर अभी जिंदा है. जिल्ह्याचं वातावरण जर का पाहिलं तर पूर्ण जिल्हा हा काँग्रेसमय झालेला आपल्याला दिसल. मूलचा पण आमचा नगराध्यक्ष आला, गुगुजचा पण नगराध्यक्ष आला, राजुराचा पण नगराध्यक्ष आला आणि इव्हन माझ्या मतदारसंघातला म्हणजे आता वर्रा पण झालं आणि अल्पशा मतानं म्हणजे फक्त 600 मतानं आमची भद्रावतीची सीट गेली. परत आर्नीचा पण नगराध्यक्ष आमचा निवडून आला आणि एकंदरीत आपण पाहिलं की कशा पद्धतीनं भाजपाची पिछाड या ठिकाणी झाली आणि काँग्रेसचं वर्चस्व अजूनही जिल्ह्यात कायम राहिलं. सगळे नगराध्यक्ष आणि सोबतच स्पष्ट बहुमतात सत्ता आमची या ठिकाणी आली. चंद्रपुरात भाजपपेक्षा काँग्रेसची रणनीती प्रभावी ठरली आहे. तसंच काँग्रेसने प्रचारात गौतमी पाटीलला उतरवल्याचा फायदाही मोठ्या प्रमाणावर झाल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसने निवडणूक प्रचारासाठी ठिकठिकाणी गौतमीची रॅली आयोजित केल्यानं काँग्रेस उमेदवारांची चर्चा जनमानसात पोहोचण्यास मदत झाल्याचं बोललं जात आहे. आशिष आंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर.